नमस्कार, मी अभिजित पाटील. रॉयल महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. हा 100 एकरचा प्लॉट आहे. किंमत आहे प्रति एकरी 1.5 लाख रुपये. चिपळूण तालुक्यातील प्लॉट आहे आणि चिपळूणपासून साधारणतः अंतर आहे याचं 35 किलोमीटर. चिपळूण तालुका रत्नागिरी जिल्ह्यातील हा प्लॉट आहे. नॅशनल हायवेपासून साधारणतः 15 ते 20 किलोमीटर अंतरावरचा हा प्लॉट आहे. आत्ता सध्याला जंगल वाढलेलं आहे, परंतु जवळपास 60-70% प्लेन असा प्लॉट किंवा एकदम हलक्या मंद उताराचा प्लॉट आणि उर्वरित थोडाफार उताराचा पार्ट अशा स्वरूपाचा हा प्लॉट आहे. सध्या परिस्थितीत त्याला रस्त्याचा ॲक्सेस हा पायवाटेमार्फत आहे. मात्र मुख्य रस्त्यापासून साधारणतः 200-300 मीटरवर आपल्याला हा रस्ता कनेक्ट करता येईल आणि रस्ता मिळवण्यासाठी इथले मालक आपल्याला सहकार्य करतील, ते मिळवून देतील. सदर जी किंमत या प्लॉटची सांगितलेली गेली आहे ही लँड कॉस्ट सांगितली गेलेली आहे. तत्पश्चात मोजणीपूर्वी झाडं कटिंगचा येणारा खर्च, प्लॉट साफसफाईचा खर्च आणि मोजणीचा खर्च हा घेणाऱ्या पार्टीवर असेल. सदर व्यवहाराला प्रति एकरी 10,000 रुपये कमिशन असेल. सद्य परिस्थितीत 84 एकर साधारणतः हा 4 सातबाऱ्यांचा आणि उर्वरित 15-16 एकर हे 2-3 सातबाऱ्यामार्फत आपल्याला ॲक्सेस करून 100 एकरचा हे प्रपोजल आपल्याला तयार करून दिलं जाईल. सदर या जमिनीचा वापर आपण कुठल्याही पद्धतीचं प्लांटेशनसाठी करू शकता. माती प्लॉट आहे, दगडाचं प्रमाण कमी आहे, मस्त प्लॉट आहे. बांबू शेतीसाठी अतिउपयुक्त मस्त असा प्लॉट आहे. चंदन लागवड, साग लागवड, काजूचं मोठं प्लांटेशन करायचं असेल तरी आपण या प्लॉटमध्ये करू शकता. या प्लॉटमध्ये काही काजूची झाडं आहेत नॅचरली ग्रोन, की ज्याच्यामध्ये त्याला आलेला फ्लॉवरिंग आत्ता डिसेंबर महिन्यामध्ये याचा आपल्याला अंदाज येतो. सदर आंबा, इस्रायल पद्धतीच्या आंबा लागवड वगैरे किंवा ट्रॅडिशनल पद्धतीची आंबा लागवडसुद्धा याच्यामध्ये होऊ शकते किंवा अन्य कुठल्याही क्रॉप्समध्ये आपल्याला काम करायचं आहे तरीसुद्धा होऊ शकता. आजकाल ॲव्होकॅडो वगैरे अशा पद्धतीचेही काही क्रॉप पॅटर्न्स, इमर्जिंग क्रॉप पॅटर्न्स आहेत. त्याच्याबाबत मला स्वतःला माहिती नाही, कारण मी प्रॅक्टिकली जास्त त्याच्यावर अभ्यास कधी केलेला नाही किंवा मी प्रॅक्टिकली ते पाहिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे पण आम्ही काही झाडं मागवलेत, भविष्यात आमचाही त्याच्यावर अभ्यास असेल. तर अशा पद्धतीनं आपल्याला सर्व बाजूनी संपदा असलेला असा प्लॉट आहे. इथून साधारणतः 200 ते 300 मीटरवर नदी वाहते. त्याच्यामुळे पाण्याचाही काय प्रॉब्लेम नाही. फक्त आपल्याला अपलिफ्टमेंट करावी लागेल. त्याच्यासाठी पाटबंधारे विभागाची वगैरे आपल्याला परमिशन घ्यावी लागेल. अशा स्वरूपाचं हे प्रपोजल आहे. खूप सुंदर असं प्रपोजल आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास माझं चॅनेल रॉयल महाराष्ट्र आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून कोकणामधील विविध शेतजमिनी अवेलेबल फॉर सेल किंवा इतर प्रकारच्या काही शेतजमिनी असतील किंवा बीच टच जमिनी, जमिनी याबाबत आपल्याला माझ्या चॅनलवर माहिती मिळेल. सदर प्लॉट हा 100 एकरचा आहे आणि पूर्ण प्लॉट फिरून दाखवणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे मी काही पोर्शन याच्यामधला शूट केलेला आहे. व्हिजिटच्या टाईमच्या वेळेला आपल्याला इतर हा प्लॉट पाहता येईल. आम्ही व्हिजिट चार्जेस हे 1,000 रुपये घेत असतो. तसेच देवरुख ऑफिसमधनं पिकअप अँड ड्रॉप असा विषय असतो. अन्यथा तुम्हाला ट्रॅव्हलिंग चार्जेस हे द्यावे लागतात. अशा स्वरूपाचं संपूर्ण प्रपोजल आहे. क्लिअर कट प्रपोजल आहे. 4 फॅमिलीचा 84 एकर, 83 एकर, 32 गुंठे आणि उर्वरित 15-16 एकर हा आम्ही तुम्हाला इतर शेजारून ॲडजस्ट करून देता येईल. चला, आज इथेच थांबतो.